नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेतील शोषणाविरुद्धचा हक्क या संदर्भात आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. कलम 23 मध्ये असे स्पष्ट करण्यात आले की माणसांची विक्री आणि बिगारी व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारी यांना मनाई करण्यात आलेली आहे. या मनाई योजनेचा भंग करणे हा कायद्याप्रमाणे शिक्षेला पात्र होणारा गुन्हा आहे. अर्थात सार्वजनिक कार्याकरता सक्तीची नोकरी लादता येईल, परंतु त्यासाठी राज्य केवळ धर्म, वंश, जात, अगर वर्ग किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून कोणताही भेदभाव करणार नाही. म्हणजे माणसांची जी विक्री जुन्या काळामध्ये चालू असायची, माणसांची जी काही वेठबिगारी चालू असायची, तर ती ह्या कायद्यानुसार बंद केली आहे. तर भारतामध्ये म्हणजे फार पूर्वीपासून वेठबिगारी किंवा देवदासी प्रथा अशा प्रथा चालू होत्या. त्यामुळे पददलित किंवा मागासलेल्या जाती जमातींच्या लोकांचे आर्थिक व सामाजिक शोषण होत होते. त्यामुळे गुलामगिरी, जमीनदारी, वेठबिगार यामुळे लोकांची आर्थिक पिळवणूक होत असे. व्यक्तीचा क्रय विक्रय करणे, सक्तीने देवदास बनवणे, सक्तीने वेश्या व्यवसाय करावयास लावणे, सक्तीने कामे करून घेणे अशा प्रथा जुन्या काळी चालू होत्या आणि ह्या समाजमान्य होत्या. यासाठी कुठल्याही प्रकारचे कायदा अंमलात आलेला नव्हता. सरकारने अशा प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. घटनेतील वरील तरतुदीनुसार आर्थिक शोषणावर प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तसेच सार्वजनिक कार्यासाठी राज्य नागरिकांकडून सक्तीने काम करून घेऊ शकते. भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही राज्य प्रस्थापित करायचे असेल तर राज्य नागरिकांना सक्तीची सेवा करण्यास भाग पाडू शकेल. उदाहरणार्थ परकीय आक्रमण झाले असेल तर राज्य सक्तीने लष्करी भरती करून घेऊ शकतो. तसेच पूर आला असेल, भूकंप झाला असेल, आग असेल तर इत्यादी कारणांनी पीडित झालेल्या नागरिकांना संरक्षण देण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने सेवा घडवून आणण्याची जबाबदारी राज्यावर असते. जसे जर काही नैसर्गिक आपत्ती आली असेल अशा वेळेस मदतीसाठी जर शासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासली तर अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा सरकारच्या मदतीसाठी त्यांच्याकडून ती सेवा ही सक्तीने करून घेतली जाऊ शकते. परकीय आक्रमण असेल तर सक्तीने लष्करी भरती केली जाऊ शकते. अशा वेळेस कोणी नकार देऊ शकत नाही. पण ही सेवा नागरिकांकडून ही सेवा करत असताना त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा भेदभाव हा केला जाणार नाही. त्यानंतर कलम 14 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय की 14 वर्षाखालील कोणत्याही बालकाला किंवा मुलाला कोणत्याही कारखान्यामध्ये किंवा खाणीमध्ये काम करण्यास ठेवले जाणार नाही किंवा कुठल्याही धोक्याच्या ठिकाणी कामावरती ठेवता येणार नाही. अशा पद्धतीने कलम 23 व 24 कलमामध्ये जो काही शोषणाविरुद्धचा हक्क दिला आहे तो भारतामध्ये कल्याणकारी व समतेचं राज्य निर्माण होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण जे काही 14 वर्षापर्यंतचे जे काही बालक असेल त्यांच्याकडून सक्तीने काम करून घेणं म्हणजे त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या वरती एक गदा आणण्यासारखं आहे. कारण त्यांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यांनी शिक्षण करण्याचं सोडून काही बालके हे काम करायला लावतात काही बालकांना त्यांचे पालक. तर हे अतिशय चुकीचं असल्यामुळे त्यांच्या ह्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येत असल्यामुळे सरकारने ह्या 14 वर्षापर्यंतच्या बालकांना काम ठेवण्यापासून बंदी केलेली आहे. तसेच भारतीय समाजामध्ये काही अशा काही रूढी परंपरा आहेत, प्रथा आहेत, त्यामुळे नागरिकांचे सामाजिक आर्थिक शोषण होताना दिसत असते. भारतामध्ये गरीब आणि निरक्षर किंवा अडाणी लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सामाजिक आर्थिक शोषण हे चालू आहे. तेव्हा ह्या शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी घटनाकारांनी कलम 23 व 24 कलमामध्ये नागरिकांना पिळवणुकीविरुद्धचा हक्क दिलेला आहे. त्यामुळे अर्थात हा हक्क जरी देण्यात आलेला असेल तरी हे काही प्रश्न जे आहेत, ह्या समस्या आहेत, हे काही लगेचच सुटतील असंही नाही. कारण भारतामध्ये देवदासी प्रथा, मुरळी, भावीन अशा ह्या धार्मिक रूढी स्त्रियांच्या शोषणाला कारणीभूत ठरलेल्या आहेत आणि भारतीय व्यक्ती ह्या धर्मश्रद्धेवरती जास्त प्रमाणामध्ये विश्वास ठेवणारा आहे. त्यामुळे देवदासी प्रथा वगैरे हे जे काही
परंपरा आहे ते अजूनही चालूच आहे. तसेच माणसांचा क्रय विक्रय थांबला आहे, पण तरीसुद्धा शरीरांचा म्हणजे वेश्या व्यवसाय मात्र पूर्णपणे थांबलेला नाही आहे. हे शरीरांचा क्रय विक्रय हा चालूच असलेला दिसतो. दारिद्र्यामुळे तसेच जबरदस्तीमुळे स्त्रियांना वेश्या व्यवसायात जावे लागते. लहान मुलांना धोक्याच्या किंवा वाईट मार्गाच्या ठिकाणी कामाला जावे लागते. तसेच मादक द्रव्यांची व पदार्थांची ज्ञान करण्यासाठी काही लहान मुलांचा सुद्धा वापर हा करण्यात येतो. त्यामुळे वेठबिगारी पद्धती जरी बंद केली तरी अजूनही मजुरांचे किंवा पददलित व मागासलेल्या लोकांचे आर्थिक शोषण जे आहेत हे थांबलेले नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शोषणाविरुद्धची चळवळ ही उभारली पाहिजे. तशी समाज सुधारण्याची चळवळ सुरू झाली होती. तशाच पद्धतीने आता हे शोषणाच्या विरोधामध्ये पुन्हा समाज प्रबोधनाची चळवळ ही उभं राहणं अतिशय आवश्यक आहे. यानंतर पुढील अधिकार जो आहे म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. या भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागामध्ये कलम 25 ते 28 मध्ये ही धार्मिक स्वातंत्र्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 25 मध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की भारतामध्ये एक सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व स्वास्थ्य यांना बाधक नसणाऱ्या बाबतीमध्ये सर्व नागरिकांना आपल्या सदसद विवेकबुद्धीनुसार वागण्याचे समान हक्क आहेत आणि धर्माचा उच्चार, धर्माचं आचरण आणि धर्माचा प्रचार अनिर्बंधपणे करण्याचा हक्क आहे. फक्त हा धर्माचा प्रचार करत असताना कुठल्याही सार्वजनिक सुव्यवस्थेला, नीतिमत्तेला बाधा आणता येणार नाही. बाकी सर्व धर्मातील लोकांना आपल्या धर्माचं आचरण करण्याचं आणि त्या धर्माचा प्रसार करण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. परंतु हा प्रसार आणि हे जे काही आचरण हे जबरदस्तीने झालेलं नसावं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आपल्या घटनेने भारतामध्ये सेक्युलर स्टेटची निर्मिती केलेली आहे. धर्मनिरपेक्ष राज्याचं उद्दिष्ट हे मान्य केलेलं आहे. भारतामध्ये कायदा, स्वातंत्र्य, धर्म, रूढी परंपरा यांचे असे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण झाले आहे. या सर्व गोष्टी मानवी जीवनाचा व समाज जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलेले आहे. या भारतीय घटनेने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार केवळ नागरिकांना न देता सर्वच व्यक्तींना दिलेला आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, नीती आणि आरोग्य याबाबत सरकार बंधने घालू शकते. राजकीय व ऐहिक बाबतीत सर्व धर्मावरती नियंत्रण घालण्याचा अधिकार सरकारला देण्यात आलेला आहे. व्यक्तीला जरी पूर्णपणे ही अधिकार मिळालेले असेल की कुठल्याही व्यक्ती कुठल्याही धर्माचं आचरण आणि प्रसार आणि प्रचार हा करू शकतो, परंतु काही बाबतीमध्ये या धर्म प्रसारावरती किंवा धार्मिक बाबतीत अधिकारही सरकारला दिले आहे. ते कायदे करून ठराविक पद्धती ह्या बंद करू शकतात. हिंदू धर्मातील जातीभेद पाळणे असेल तर हे नष्ट करण्यासाठी आवश्यक ती सुधारणा करून हिंदू धर्मावरती बंधने घालता येऊ शकतात. तेव्हा अशा ज्या काही रूढी परंपरा असतील त्यांचा श्रद्धेशी संबंध नाही तर अशा रूढी परंपरा सुद्धा नष्ट करता येऊ शकतात. हिंदू धर्मातील बहुपत्नीत्वाची पद्धत असेल, नरबळीची प्रथा असेल, हे जे काही अनिष्ट प्रथा आहेत ह्या प्रथा नष्ट करण्यासाठी सरकार कायदेशीर बंधने घालू शकते. त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य काही नष्ट होत नाही. म्हणजे नरबळी पाळणे म्हणजे गुन्हा ठरवला तर त्यांनी काही धार्मिक स्वातंत्र्य नष्ट होणार नाही. किंवा बहुपत्नीत्वाची पद्धत आहे तर ती बहुपत्नीत्वाची पद्धत सरकारने कायदा करून रद्द करण्यात केलेली आहे हिंदूंच्या बाबतीमध्ये तरी. तर अशा वेळेस जरी ती बंद केली तर धार्मिक स्वातंत्र्याला कुठल्याही प्रकारचे बाधा येत नाही. याबरोबरच कलम 25व्या कलमातील जे काही धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्या स्वातंत्र्यानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे आचरण करण्याचं पालन प्रचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारतामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारसी मुस्लिम असतील इतर अनेक धर्माचे लोक राहत असतात. तर त्यांना आपले नीती आणि आरोग्य या बाबतीमध्ये सरकार बंधने घालू शकतात. म्हणजे सार्वजनिक नीतिमत्तेच्या दृष्टीने किंवा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न जर त्या धार्मिक रूढी परंपरा जतन करत असताना होत असेल तर अशा वेळेस सरकार यांच्यावरती निर्बंध घालू शकतं. त्यानंतर कलम 26 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलं की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधक होईल अशा जर कृती केल्या जात असतील
तर अशा वेळेस धार्मिक संप्रदायावरती काही बंधने ही लादता येऊ शकतात. त्यानंतर कलम 27 मध्ये असं स्पष्ट केलंय की ज्या कराचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या अगर धर्मपंथाच्या संवर्धनासाठी व प्रसारासाठी खर्चिले जाण्याची विशिष्ट योजना असेल असा कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवरती सक्ती केली जाणार नाही. म्हणजे एखादा कर जमा करत असेल, सरकार असेल किंवा ती एखादी संस्था असेल, तर तो कर जमा करत असताना एखाद्या धर्मसंस्थेला तो कर दिला जाणार आहे असं जर असेल तर कुठल्याही व्यक्तीकडून जबरदस्तीने असा कर वसूल केला जाणार नाही. त्यानंतर कलम 28 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय की पूर्वीप्रमाणे सरकारी खर्चावरती चालणाऱ्या शिक्षण संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. बिनसरकारी शिक्षण संस्थांमधून असे शिक्षण देण्यास कुठलीही हरकत नाही, परंतु ते घेतलेच पाहिजे अशी सक्ती कोणाही विद्यार्थ्यावरती करता येणार नाही. म्हणजे पूर्णपणे सरकारी खर्चावरती जर चालणाऱ्या शिक्षण संस्था असतील तर त्या शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण हे दिले जाणार नाही. आणि ज्या काही बिनसरकारी संस्था असतील ज्यांचं सरकारी अनुदान त्यांना मिळत नाही तर अशा वेळेस मात्र धार्मिक शिक्षण ते दिले जाऊ शकतं त्या शैक्षणिक संस्थांमध्ये. मात्र की बळजबरीने किंवा सक्तीने हे शिक्षण घेतलंच पाहिजे अशा प्रकारची सक्ती नागरिकांवरती करता येणार नाही. त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 आणि 30 मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या कलम 29 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलं आहे की भारताच्या प्रदेशामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही विभागामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला जर स्वतःची भाषा, लिपी व संस्कृती असेल तर त्याला ती जतन करण्याचा अधिकार असणार आहे. तसेच राज्याच्या खर्चातून चालविलेले किंवा सरकारी निधीतून मदत मिळणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारता येणार नाही. जे भारतामध्ये कुठेही जर एखादी व्यक्ती राहत असेल किंवा एखादा समूह राहत असेल त्यांना त्या समूहाला आपली स्वतंत्र भाषा असेल तर ती विकसित करता येऊ शकते. त्यांची ती संस्कृती असेल ती टिकवून ठेवता येऊ शकेल. त्यांची जी काही लिपी आहेत लिहिण्याची तर ती सुद्धा टिकवून ठेवता येऊ शकते. याबरोबरच कलम 30 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की धर्मावर किंवा भाषेवर आधारलेल्या अशा सर्व अल्पसंख्याक वर्गांना स्वतःच्या पसंतीप्रमाणे शिक्षण संस्था स्थापण्याचा आणि चालवण्याचा अधिकार आहे. जे धर्म किंवा भाषेवर आधारित असलेली व्यक्ती असेल त्यांना जर वाटलं की आपली स्वतःची शिक्षण संस्था स्थापन करायची आहे आणि ती चालवायची आहे तर त्यांना तो अधिकार पूर्णपणे असणार आहे. त्याबरोबरच या कलमात असेही स्पष्ट करण्यात आले की धर्मावर किंवा भाषेवर आधारलेल्या एखाद्या अल्पसंख्याक वर्गाच्या व्यवस्थेखाली एखादी शिक्षण संस्था आहे म्हणून तिला मदत करताना राज्याला भेदभाव करता येणार नाही. म्हणजे एखाद्या जातीची किंवा एखाद्या धर्माची ही शिक्षण संस्था आहे म्हणून तिला मदतच करायची नाही तर अशा प्रकारचं सरकार अशी भेदभाव करणार नाही. कारण भारतामध्ये विविध स्वरूपाचे अल्पसंख्याकांचे गट आहे, समूह आहे, तेव्हा त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी घटनेने सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिलेले आहे. या अधिकाराद्वारे अल्पसंख्याक लोकांचे गट किंवा समूह जे आपली अस्मिता किंवा आपले वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण हे सुरक्षित ठेवून आपल्या संस्कृतीची ते जोपासना करू शकतात. म्हणूनच हा अधिकार भारतीय राज्यघटनेने या सर्व नागरिकांना दिलेला आहे. जर ते अल्पसंख्याक असतील, कारण बहुमतांचंच जरी लोकशाहीमध्ये बहुमताच्या मताला किंमत असते परंतु अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही. त्यांना सुद्धा काही विशिष्ट अधिकार हे दिले गेले पाहिजे. त्यामुळेच सरकारने ह्या अल्पसंख्याक गटाला त्यांना स्वतःची भाषा, लिपी, ही जी काही परंपरा असतील त्या जतन करून ठेवण्यासाठी, संस्कृती असेल तिचं जतन करून ठेवण्यासाठी पूर्णपणे हा अधिकार दिलेला आहे. कारण भारताची संस्कृती ही खूप प्राचीन संस्कृती आहे. त्यामुळे वेगवेगळे जाती, धर्म, अनेक धर्म येत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणची आहे. द्रविड संस्कृती असेल, उत्तर भारताची वेगळी, मध्य भारत
भारताची वेगळी अशा वेगवेगळ्या ठिकाणांचा विस्तीर्ण पसरलेला हा भूप्रदेश असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या लिपी आपल्याला बघायला मिळत असतात. म्हणून ह्या लिपी, भाषा, संस्कृती यांचे जतन करून राष्ट्राची एकात्मता कायम राहण्यासाठी हा अधिकार अतिशय महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद.